तिकडे शिवसेनेच्या कोकणातल्या नेत्यांनी सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करत आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचा निषेध केला। यात सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। शिवाजी महाराजांची तुलना स्वतःशी करून घेणं म्हणजे पोरकटपणा आहे आणि ज्यांनी शिवाजी महाराजांच्या नावावर मतं मागून राजकारण केलं त्यांनी अशा पुस्तकाचं प्रकाशन करणं हे निंदनीय असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। आज के शिवाजी असं जर कोणाला जर बिरुदावली लावण्याचे जर हौस असेल तर त्यांनी नावापुरती राहावी, पण त्यांनी शिवाजी महाराजांशी आपली तुलना मात्र कोणी करू नये आणि ती करण्याचा कोणी प्रयत्नसुद्धा करू नये। शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, शिवाजी महाराजांचं म्हणजे मोठेपण हे सध्याच्या राज्यकर्त्यांना कधी तिथपर्यंत पोचू शकत नाही आणि ते त्यांच्या नावाचा वापर करून प्रतिशिवाजी बनण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर ते कदापि यशस्वी ठरणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वर्तमान काळातल्या नेत्यांना स्वतःची तुलना करून घेणं हे फार हास्यास्पद आहे आणि हा पोरकटपणा आहे। छत्रपती शिवरायांसारखं नेतृत्व वर्तमान काळातल्या कुठच्याही नेत्यामध्ये असू शकत नाही, हे जगजाहीर आहे। आणि म्हणून ज्या लोकांनी छत्रपती शिवरायांचा फोटो लावून मतं मागण्याचा पराक्रम केला तीच लोकं आज मी छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे फार निंदनीय आहे।